हाय, हॅलो, गुड इव्हिनिंग. नमस्कार सर्वांना. लाईफस्टाईल विथ ईशा अँड मॉममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येत असतो. त्याचप्रमाणे आपलं जीवन आहे, जे सुख आणि दुःख ह्या दोन गोष्टींवर आहे. अशीच जीवनाविषयीची एक कविता मला आठवते. तीच कविता मी तुमच्यासोबत शेअर करते. जीवन हे असंच असतं, खूप काही करायचं असतं, पण मनातल्या मनातच राहून जातं. आयुष्य सारं धावपळीत जातं, शेवटी मात्र सगळं आठवतं. संसाराच्या मागे धावत धावत शरीर आणि मन थकून जातं. आईवडिलांच्या मायेत लहानपण सहज निघून जातं. मोठे झाल्यावर कळतं, सुख तेवढंच होतं वाटतं, सुख तेवढंच होतं वाटतं. मी काही खरेदी केलेली आहे, तर त्याच ऑर्डर मला आज रिसीव झालेलं आहे. तर चला तर मी तुम्हाला दाखवते काय काय खरेदी केली. तर फर्स्ट वन मी हा बॉक्स तुम्हाला अनरॅप करून दाखवते. तर बघा, खूप छानपैकी अशी आपल्याला साडी रिसीव झालेली आहे. याच्या पूर्ण बॉटमला अशी डिझाईन आहे आणि जे हाफ पॅटर्नमध्ये असे डायमंड लावलेले. तर बघा किती छान साडी अशी दिसते. तुम्हाला मी अंगावर पण टाकून दाखवते. हे बघा, हे सेकंड पार्सल मला रिसीव झालंय. तर बघूया, याच्यात मी अनरॅप पण केलेला नाही हा. तर कुर्ता आलेला आहे, बघू आपल्याला कसा आहे तो. बघा, दिसायला किती छान दिसतोय. तर मी ओपन करून दाखवते तुम्हाला. याच्यात टॉप, हा टॉप आहे. बघा, कलर पण किती छान आहे आणि जी नेक आहे तिच्यावर मस्त अशी डिझाईन केलेली आहे आणि स्लीव्हजला पण असे कॉर्नरला डिझाईन आहे, बघू शकतात तुम्ही. खूप छान प्रकारचा हा कुर्ता रिसीव झालेला आहे. कलरमुळे मला हा कुर्ता आवडला आहे. खूप छान कलर आलेला आहे. ही पॅन्ट आहे आणि ही त्याची ओढणी. आता हा दुसरं सेट आहे, कुर्ता सेट, बघूया. या कुर्त्याचा पण कलर खूप छान आहे. बघूया आपण आता पूर्ण ओपन करून. जो पहिला सेट दाखवला होता मी, तो कॉटनचा होता आणि हा टेरिकॉट टाईप वाटतोय. तर बघा, याची डिझाईन फुल आहे आणि स्लीव्हजला पण मस्त अशी डिझाईन आहे. हे बघा, खूप छान असा कलर पण खूप छान आहे आणि या कुर्त्यावर वर्क पूर्ण बॉटम पर्यंत दिलेले. चला तर ह्या दोन
त्या कुर्त्या सेटवर ही पॅन्ट आलेली आहे. पॅन्टला पण खूप छान अशी डिझाईन आहे, बघू शकताय तुम्ही इथे. या प्रकारे वर्क आहे पॅन्टला पण, बॉटमला कुर्ता आणि ही पॅन्ट रिसीव झालेली आहे. तर जे हे 2 कुर्ते दाखवले मी तुम्हाला, त्याच्यापैकी कोणता सेट आवडला तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. इथे मी इशूसाठी व माझ्यासाठी दुपारच्या वेळी मस्त अशी भेळ बनवलेली होती. मी रोज संध्याकाळी इशूला फिरायला घेऊन जात असते. रोज संध्याकाळी अर्धा तास का होईना ती बाहेर खेळण्यासाठी आणि फिरण्यासाठी जाते. आपल्या चॅनलवर रोज असे नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर पुढच्याच महिन्यात लग्नाचेही सर्व ब्लॉग येणार आहे. लग्नाचे विविध फंक्शन्स तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. सो सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. ओके, बाय.